नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन झालं, मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं आणि आता एक नवीन पोटदुखी अनेकांना सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळात एकही मुसलमान घेतला नाही म्हणून खूप जणांना दुःख वाटू लागलेलं आहे. मंत्रिमंडळात मुसलमान असलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह गेले कित्येक वर्ष बाळगून असणारे लोक आता मात्र समाज माध्यमांमध्ये ढसाढसा रडायलाच फक्त बाकी राहिलेले आहेत. मुसलमान केंद्रातल्या सत्तेत नाही, आज नाही, कालही नव्हता आणि परवाही नव्हता अशा प्रकारचा एक खोटा प्रचार ते करतायत. तसं पाहायला गेलं तर यापूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात मुसलमान मंत्री होते, मात्र काही आक्षेपार्ह आरोप झाल्यानं त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. अर्थात त्यानंतर मुसलमानांचं केंद्रीय मंत्रिमंडळातलं प्रतिनिधित्व शून्य आहे ही वस्तुस्थिती आहे. पण मुद्दा खरा पुढचा आहे. मुसलमानांना न्याय देण्याच्यासाठी मुसलमानच मंत्री असला पाहिजे याच्या इतका विखारी प्रचार दुसरा असू शकत नाही. बिगर मुसलमान मुसलमानांना न्याय देऊ शकत नाहीत हा छुपा प्रचार जी मोदी विरोधक मंडळी देशभरात करतायत त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे की मंत्रिमंडळात मुसलमान हवेतच कशाला. हा प्रश्न यासाठी उपस्थित राहतो कारण या वेळेला ठरवून मतदान भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींच्या विरोधात झालंय आणि ते कोणी केलंय हे लपून राहिलेलं नाही. आणि त्यामुळेच जो प्रचार मोदी विरोधक करतायत त्याच्या अनुषंगाने या चर्चेत आपण प्रश्न उपस्थित करतोय की मुसलमानांना मंत्रिमंडळात स्थान का असावं. कारण जिथे हिंदू आहेत, जे हिंदू सर्वांना सहिष्णुतेनं वागवतात, सगळ्यांना आपलं मानतात, स्वाभाविकरित्या सबका साथ सबका विकास म्हणत ते मुसलमानांचं भलं इतके वर्ष करतच आले आहेत. मग वेगळा मुसलमान मंत्री हा थोडाच मुसलमानांच्या कल्याणासाठी आणि केवळ मुसलमानांसाठी सेक्युलर भारतात गरजेचा आहे. या निमित्तानं विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा करतोय. या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यासोबत प्रवक्ता म्हणून लक्ष्मण सावजी आहेत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निजामुद्दीन राईन आहेत आणि आपल्यासोबत श्रीनारायण तिवारी आहेत राजकीय विश्लेषक म्हणून. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. मला पटकन लक्ष्मण सावजी आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे. आपण ठरवून खोडी काढली आहे का? एकाही मुसलमानाला मंत्री न करून तुम्ही काही संकेत देऊ पाहताय का? नाही, असा संकेत देण्याचा वगैरे काही विषय नाहीये. ज्या पद्धतीने लोकसभेचे निकाल लागले, ज्या पद्धतीनं एनडीएचं सगळं रचना झालेली आहे आणि ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधित्व सामोरं आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे मंत्रिमंडळ माननीय पंतप्रधानांनी केलं ते विचारपूर्वक केलंय आणि सर्वसमावेशकता असावी ही भाजपची नेहमीची धारणा राहिलेली आहे. आणि आणखीन काही विस्तारामध्ये वगैरे कदाचित त्याचा विचार होईल असाही विषय होऊ शकतो. परंतु या अनुषंगाने जर या विषयानं चर्चा यायची असेल तर जी एक निकालाला जी धार आली या लोकसभेच्या की मतदान होण्यापूर्वी जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला या वेळच्या मतदानाच्या मोदींच्या विरोधात मतदान देण्याकरता जी जागृती झाली आणि त्यावेळेला कुणी आक्षेप घेतले नाहीत अशा पद्धतीनं असं होणं योग्य आहे का? म्हणजे जसं पार्ल्याच्या निवडणुकीमध्ये हिंदूंच्या बद्दलचं मतदानामध्ये प्रभावित करण्याकरता वक्तव्य केवळ माननीय बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता, मग मुस्लिमांनी मतदान कसं करावं याचे जे फतवे ज्या पद्धतीने काढले गेले, ज्या पद्धतीने ते व्हिडिओ बाहेर आले आणि ज्या पद्धतीने मतदान झालं, ज्या पद्धतीने निकाल लागले, तर या विषयाची एक समर्पक चर्चा लोकशाहीच्या मंचावरती सगळीकडे होण्याची आवश्यकता आहे. बिलकुल लक्ष्मण सावजी, आपण त्या निमित्तानं अत्यंत योग्य ठिकाणी आलेले आहात. आम्ही आमच्या वाहिनीवर सगळ्यांना बोलण्याची संधी देतो आणि त्याच न्यायानं आपल्याला आता निजामुद्दीन राईन यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. निजामुद्दीन जी, मुद्दा आप तक जरूर पहुंच गया होगा और मुद्दा वैसे भी छुपा रहा नहीं है. इसमें एक सवाल ये बिल्कुल उठता है, अब आप बताइए, मोदी के मंत्रिमंडल में मुसलमान के ना होने से मुसलमान को कोई फर्क पड़ता है? नहीं, बिल्कुल फर्क पड़ता है. देखिए काथे साहब, बिल्कुल फर्क पड़ता है. देश के संविधान में
इस बात का प्रावधान है कि मंत्रिमंडल में जब भी कोई गठन हो, इस तरह के जो लोग चुनकर नहीं आए, अगर वो देश में रहते हैं और बड़े पैमाने पर हैं, तो उनका प्रतिनिधित्व उन्हें देना चाहिए। मैं अभी प्रवक्ता जी का सुन रहा था बीजेपी के, वो ये कह रहे थे कि उन्होंने वोट नहीं दिया या फिर इस तरह का निकल कर आया। ये सब बहाने हैं। देखिए, गुजरात में मुसलमानों ने इनको वोट दिया है, ये कह नहीं सकते कि नहीं दिया। लखनऊ में राजनाथ सिंह को मुसलमानों ने वोट दिया है। मैं ऐसे 20 से ज्यादा जगह इनको गिनवा सकता हूं जहां मुसलमानों ने इनको भरपूर वोट दिया है। और दूसरी चीज ये कि इन्हीं की सरकार नंबर 1 और 2 जो 2 पार्ट थे, उसमें दोनों में मुसलमान मिनिस्टर रहे हैं। शहनवाज बिहार से थे, उसके बाद जो है इन्होंने मिनिस्टर रखा, मुख्तार अब्बास नकवी को रखा। तो ये एक तरह से जो है ये धोखा देने वाली बात है, झूठ बोल रहे हैं। और चूंकि इनके दिमाग में एक भरा है नक्शा कि मुसलमान को जो है अगर हम टारगेट करेंगे तो हमारे साथ हिंदू भाई खड़ा होगा, लेकिन इस बार हिंदू भाई ने भी इनको लात मार दिया। तो इससे ये साबित हो गया कि इनके मन में द्वेष है। अगर द्वेष नहीं है तो उनका जो नारा है कि हम देश में सबका विकास करेंगे, सबका विश्वास लेके चलेंगे, तो क्या इस देश में किसी मुसलमान ने इस तरह की कोई बात की है क्या? अभी भाई साहब ने ये कहा कि मस्जिदों से फतवा आया। फतवे की पहली बात थी परिभाषा। मेरे श्री नारायण जी मेरे बड़े अच्छे मित्र हैं, बहुत अच्छे जानकार हैं, तो उनसे इनको सीखना चाहिए कि फतवा क्या है, फतवा कैसे आता है और फतवा कौन देता है। फतवा मुफ्ती इशू करता है और उसके इदारे होते हैं, मस्जिदों से कोई फतवे नहीं आते। और ये बिल्कुल झूठी बात है कि किसी मस्जिद ने ये कहा कि आप जो है बीजेपी को वोट मत देना। मस्जिदों से ये कहा निजामुद्दीन राय जी, देखिए क्या है, मुद्दा केवल मस्जिदों के फतवों को से जुड़ा है ऐसी बात नहीं है, लेकिन हाँ ये वीडियो में बिल्कुल देखा गया, पुणे में ये बिल्कुल देखा गया कि मुसलमानों को कहा गया कि फलाना फलाना को ही वोट करें, फला को वोट करें, फला को वोट ना करें, इतने तक की बात की गई। मुसलमानों को यह बताने की जरूरत इस तरीके से क्यों है? क्या मुसलमान अपने दिमाग से खुद लोकतांत्रिक तरीके से होने वाली इस चुनावी प्रक्रिया में हिस्सा नहीं ले सकता? लिया। मेरा ख्याल है कि जब से देश आजाद हुआ पहली बार इस लोकतांत्रिक प्रक्रिया में जिस तरह से उसे पार्टिसिपेट करना चाहिए उसने किया। और पार्टिसिपेट का आपने ये देखा कि जिस तरह से वोटिंग के परसेंटेज बढ़ाने के लिए पूरा देश, सरकार के सारे तंत्र, यहां तक के इलेक्शन कमीशन ने हर जगह बैनर्स लगाकर, हर जगह रोड पर जो है पथनाट्य करके हर तरह से कोशिश किया कि ज्यादा से ज्यादा वोट पड़ने चाहिए। तो सारे लोगों ने किया, लेकिन जो चीज संविधान के दायरे में है, संविधान के दायरे में है कि किसी भी माइनॉरिटीज के लीडर को वहां बनाना चाहिए, तो उन्होंने नहीं बनाया। याचा मुद्दा लक्ष्मण सावजींपर्यंत नेण्याची गरज आहे। आपल्यासोबत श्रीनारायण तिवारी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू काही थांबत नाहीये, पण आधी मला खुलासा लक्ष्मण सावजी आपल्याकडून हवाय। सावजी साहेब, घटनेत असं काही लिहिलंय की मुसलमानांना मंत्री करायलाच हवं? सर, याच्यामध्ये मी या माननीय जे आपले मुस्लिम प्रवक्ते आहेत त्यांना सांगू इच्छितो, काँग्रेसचे प्रवक्ते, काँग्रेसचे प्रवक्ते, तर एकतर मी स्वतः हिंदू मुस्लिम हा वाद घालणारा कार्यकर्ता नाही। मी 40 वर्ष सामाजिक कार्यकर्ता आहे। त्यांना अजून माहिती नाही, त्यांनी नाशिकमध्ये माझ्याबद्दलची माहिती घ्यावी। मुस्लिम समाजामध्ये माझे हजारो मित्र आहेत। आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात अजिबात नाहीये। लहानपणापासून समाजामध्ये जे कार्यकर्ते वाढलेले असतात ना, ज्यांना सामाजिक भान असतं, त्यातला मी एक कार्यकर्ता आहे। आणि मी अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो की यावेळेला जो प्रचार झाला, ज्या पद्धतीने हे इलेक्शन नेण्याचं काँग्रेस पक्षानं अधिकृत ठरवलं, अगदी त्यावर अधिक खुलासेवर तुम्ही सांगा की नक्की काय घडलं, कोणत्या प्रकारचा प्रचार होता आणि तो करण्यामागचा काँग्रेसचा हेतू काय होता? काँग्रेस पक्षाला हे इलेक्शन जिंकणार नाही माहिती होतं। त्यांना फक्त विषारी बीज या भारतीय समाजामध्ये पेरायची होती, ती त्यांनी केली, त्यात ते यशस्वी झाले। आम्हाला पुढचे 20 वर्ष हे गैरसमज दूर करायला समाजामध्ये काम करावं लागणार आहे। कारण ज्या पद्धतीने मतदान झालं, मालेगावची जागा, मालेगावला जेवढं मतदान झालं, आम्ही गेले 4 इलेक्शन पाहतोय, प्रत्येक वेळेला मालेगावच्या विधानसभेमध्ये क्षेत्रामध्ये तिथल्या खासदारांनी, ज्यावेळेचे हरिश्चंद्र चव्हाण 3 वेळेला होते, आता डॉक्टर प्रतापदादा सोनवणे याच्या आधी होते, आणि त्याच्यानंतर आता डॉक्टर भामरे 2दा होते। ज्या वेळेला 35 वर्ष त्या मतदारसंघाचं नेतृत्व भाजपच्या खासदारांनी केलं, मालेगावमध्ये विकासापासून कोणी वंचित राहिलं नाही। ज्या राष्ट्रीय योजना आल्या त्या मालेगावमध्ये सगळ्या राबवल्या। एकही योजना आम्ही हिंदूसाठी वेगळी आणि मुस्लिमांसाठी वेगळी ही अजिबात एकही योजना राबवली नाही। असं असताना सुद्धा
तिथला जो मतदानाचा जो विषय आहे त्यात 5,000 भाजपच्या उमेदवाराला आणि 1,95,000 काँग्रेसच्या उमेदवाराला हे जे मतदान जातं हे ध्रुवीकरण करून तुम्हाला काय साधायचं आहे, तुम्हाला याच्यावरचं थोडं विश्लेषणात्मक उत्तर घेऊयात. श्रीनारायण तिवारी आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक म्हणून ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. आणि श्रीनारायण तिवारी, आपण थोड्या वेळापूर्वी निजामुद्दीन राईन यांनी केलेल्या उल्लेखावर पण बोला, मालेगाववर पण बोला आणि एकूण मुंबईबद्दल पण बोला. काय झालंय, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार काही मतदारसंघांमध्ये लीड घेतो ते सगळंच्या सगळं लीड, सगळं मताधिक्य अचानक मुसलमान बहुल मतदारसंघांमध्ये तुटताना दिसलं. कहाणी मालेगावची असो, कहाणी मुंबईतल्या काही मतदारसंघांची असो की इतर ठिकाणची, हे घडण्यामागचं काय राजकारण होतं, काय षडयंत्र होतं आणि मग अशा वेळेला मुसलमानांना मंत्री का केलं नाही असा जेव्हा काँग्रेसचे पुरस्कृत तथाकथित विचारवंत विचार मांडतात, भूमिका घेतात, ती योग्य है कि अयोग्य है? तिवारी जी, आपल्यासाठी 1.5 मिनिट. एक चीज पक्की है कि मुसलमान इस बार 100% बीजेपी को वोट नहीं दिया है. उसने सुनिश्चित किया कि बीजेपी का उम्मीदवार कैसे हारेगा, जिसके मार्फत हारेगा उसी को वोट किया है. अब ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ये नारा है. कोई भी सरकार आएगी तो वो ये नारा इससे मिलता जुलता नारा देगी. मोदी ने नारा दिया, मुझे लगता है वो नारे में खुद फंसते गए. सबके विश्वास के चक्कर में जो उनके साथ थे, जिनका विकास करना चाहिए था, उनका विकास उतनी मात्रा में नहीं हुआ जितनी मात्रा में अपेक्षित था. एक चीज, अगर अल्पसंख्यक के बारे में लिखा गया है संविधान में कि अल्पसंख्यक का रिप्रेजेंटेशन होना चाहिए, मंत्रिमंडल में नहीं, लोकसभा में, विधानसभा में जी. उनका जिसे हमारे यहाँ एंग्लो इंडियन का मामला है, तो एंग्लो इंडियन खत्म हो रहे हैं, वो चुन के नहीं आ सकते, उनके लिए व्यवस्था है, उनका प्रतिनिधित्व मिले. बिलकुल. श्रीनारायण तिवारी, आपल्याकडे भारतामध्ये मुसलमान 43% वाढतायत, त्यांना अशा वेगळ्या कुठल्या प्रतिनिधित्वाची गरजच नाहीये ना, ते निवडून येऊ शकतायत. मग अशा वेळेला ते निवडून येऊ शकत असून सुद्धा मंत्रिमंडळात त्यांना का घेतलं नाही म्हणून रडारड करायची आणि नुसती रडारड नाही करायची, त्या निमित्तानं घटनेचा अपमान झाला इथपर्यंत परत चर्चा आणायची, हे बरोबर आहे? ना, मुसलमान हा शब्दच नाही आहे, अल्पसंख्यक वर्ड आहे. अल्पसंख्यक 5 मंत्री आहेत. फक्त मुसलमान अल्पसंख्यक कोण म्हणतोय? वर्ल्ड मध्ये रेशिओ आहे, जिथे 6% कमी असतील ते अल्पसंख्यक आहेत. हे 14% वर गेले आहेत. अल्पसंख्यक कसले मुसलमान? हे अल्पसंख्यक नाहीच आहेत. अल्पसंख्यकला रिप्रेझेंटेशन पाहिजे असा अपेक्षित आहे. आपला या मंत्रिमंडळमध्ये तुम्हाला पण माहिती आहे 5 अल्पसंख्यक आहेत. नवनीत सिंग बिट्टू आहेत, हरदीप पुरी आहेत, जॉर्ज कुरियन आहेत, किरेन रिजिजू आहेत, रामदास आठवले, ते 5 अल्पसंख्यक आहेत ना. बिलकुल. पवित्रा मार्गरेटा पण आहेत, त्यांनाही कसं विसरून चालेल. आणि या सगळ्या घटनेच्या अनुषंगानं निजामुद्दीन राईन यांच्यापर्यंत पोहोचूयात. निजामुद्दीन जी, मुद्दा केवल और केवल मुसलमानों के प्रतिनिधित्व का नहीं है, मुद्दा यह भी है कि अगर मुसलमान किसी एक पार्टी को सत्ता में नहीं आने देना चाहता तो क्या उस पार्टी के सत्ता में आने के बाद मुसलमान उस पार्टी से नुमाइंदगी की उम्मीद कर सकता है? बिल्कुल कर सकता है. देखिए, ऐसा है कि ये भाई जो हमारे साथी हैं श्री नारायण जी, वो बहुत अच्छे जर्नलिस्ट भी हैं. मतलब वो सिर्फ एक एनालिसिस नहीं है कि वो खाली कर रहे हैं, उनको मालूम है कि किस तरह से जमीनी हकीकत बनती है. अगर बीजेपी इस बात से इनकार कर रही है कि मुसलमानों ने उसको वोट नहीं दिया तो वो झूठ बोलते हैं. ये अलग बात है कि 100% मुसलमानों ने एक पक्ष को वोट नहीं दिया है. देखिए, इस बार घटना ऐसी हुई है कि जो अब तक चाल चल रही थी बीजेपी और उनके साथी, उन्होंने नफरत का वो आखिरी हद तो काम किया और उसका उनको परिणाम मिला. देखिए, देश का मुसलमान अगर 100% भी किसी को वोट दे दे तो भी वो चुनाव जीत नहीं सकता जब तक उसमें हमारे हिंदू भाई वोट ना दे. हिंदू भाई के बड़े पैमाने पे वोट के साथ हमारा वोट शामिल हुआ, इसलिए वो जीत गए. दूसरी ऐसी घटना है कि अच्छा, एक मिनट, ये बड़ा अलग और नायाब मुद्दा आपने रखा. लक्ष्मण साहू जी, अपन ऐकताय? श्री निजामुद्दीन राय जी, मैं आप ही के पास आ रहा हूं, मैं आप ही को बोलने का मौका दूंगा, मेरी बात को सुन लीजिए एक बार. आप ये अभी कह रहे थे कि मुसलमानों का पूरा वोट किसी को संपूर्ण रूप से जिता नहीं सकता जब तक कि उसे हिंदुओं का साथ ना मिले. अब इस बार क्या हिंदू जहां जहां जीते वहां वहां वो मुसलमानों के वोट के सहारे जीते? मैं सिर्फ 1 मिनट ये कहता हूं, जो चीजें ये साजिश रचते थे, जैसे ओवैसी का इस्तेमाल ये करते थे, मायावती का इस्तेमाल करते थे,
दूसरे इस तरह के दलों का बीजेपी इस्तेमाल करके वोट का बंटवारा करके और वो जीत कर आती थी। इस बार किसी के बंटवारे का असर नहीं हुआ और हिंदू ध्रुवीकरण या मुस्लिम ध्रुवीकरण नहीं हुआ। देश का आदमी बेहतर तरीके से अपना वोट पोल किया, जिसके कारण ये हार गए। और हार गए तो इनके अपने कारण से हारे ना सर, इनके अपने जो कारण थे, जो भाजपा से जवाब लेते हैं राय साहब, भाजपा से जवाब लेते हैं। लक्ष्मण सावजी बोला, इथे मुद्दा केवळ आणि केवळ आत्ताच्या निजामुद्दीन राईन यांच्या आक्षेपाचा नाहीये. पूर्ण ऐकून घ्या. इथे थोड्या वेळापूर्वी श्रीनारायण तिवारींनी सांगितलेला मुद्दा पण लक्षात घ्यायला हवा. सबका साथ सबका विकास करायला गेलात आणि सबका साथ सबका विकास मध्ये त्यांनाही फायदा मिळाला, जे सोबत आलेच नाहीत. आता सबका साथ सबका विकासच्या ऐवजी जिसका साथ उसका विकास असा भूमिका बदल अपेक्षित करावा का, हा प्रश्न आहे. बोलू का आता? बिलकुल. एकतर विषय असा आहे की हे जे काँग्रेसचे प्रवक्ते मागापासून आम्ही हारलो ही चर्चा करतायत ना, ते काँग्रेस हरलीये हे पहिलं मान्य करा. काँग्रेस हरलीये, काँग्रेससह विरोधी पक्षाची आघाडी हरलेली आहे. आमचा शपथविधी झालाय, आमचं सरकार आलंय. त्याच्यामुळे आता त्यांनी आम्ही हरलो या भूमिकेतून मागे यावं जरा, आणि ते जिंकलेत या मानसिकतेतून बाजूला यावं. पहिल्यांदा तुमची हार झालीये, काँग्रेसला लोकांनी नाकारलेलं आहे आणि काँग्रेससह त्यांच्या बरोबरची आघाडी केलेली आहे, त्या आघाडीला नाकारलेलं आहे. हे पहिलं लक्षात घ्या. या मानसिकतेत या पहिल्यांदा खोटं किती दिवस प्रचार करणार आहात? पहिले 2-4 दिवस मीडियाला घेऊन जे काही नाचायचे ते नाचले, आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो. आता आमच्या आधी पण एक प्रवक्ते तुमच्याशी बोलत होते मागच्या चर्चेमध्ये, त्या प्रवक्त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या, त्या चर्चा करत होत्या की आमचं काय कुबड्या घेतलेलं सरकार आहे. अरे कुबड्या ह्या 2 असतात, तुम्ही तर 25-25 टेको घेऊन आघाडी केली होती ना, ठीक आहे. तुमचे 7-8च्या वर नाहीयेत. आता 25 टेकोला आपके पास सर कोई विषय नहीं है. आप हार जीत जो हुई है वो पूरा देश देख रहा है. आम्ही हारलो. राहुल गांधी सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन हारलेले आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. तरी सुद्धा जनतेने मतदान केलंय. कारण मतदान का केलंय? कारण गेले 10 वर्ष कामाचा जो अनुभव आहे, मोदी साहेबांनी राष्ट्राची प्रतिमा राष्ट्रात आणि राष्ट्राच्या बाहेर उंचावली भारताची. सावजी इथे मुद्दा हाच आक्षेपात नोंदवला गेलाय की तुम्ही तुमच्या कामाच्या भरोशावर जिंकून आलात असं सांगत असलात तरी अधोरेखित हे केलं जात आहे, प्रचार हा केला जातोय की तुम्ही पराभूत झालात. आणि तुम्ही पराभूत होण्याच्या मागे तुम्ही त्या लोकांच्यावर जास्त भरोसा टाकलात ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही, जे तुम्हाला मतदान करत नव्हते. तुम्ही सातत्याने त्यांच्या कामासाठी झटलात. देखिए बीजेपी की सरकार नहीं है. आज पूरे 5 दिन से मोदी जी मोदी मंडली ये अनाउंसमेंट कर रही है कि ये एनडीए की सरकार है, बीजेपी की नहीं है. बीजेपी ने एक बार भी नहीं कहा. आप प्रधानमंत्री जी का आप भाषण सुनिए, नड्डा जी का भाषण सुनिए, वो एक बार भी नहीं कहते सरकार है. किसने बोला आपको? और आप जिसके साथ गए हैं, जिसके साथ आपने सरकार बनाई है, आप उनके खाली 1 साल पहले की वीडियो सुन लीजिए. एक दूसरे के को उन्होंने क्या नहीं कहा है. अरे वो छोड़ो बात, ये बात छोड़ो. बीजेपी एक दिन के बाद एक दिन पहले सरकार में आया हुआ आपने भी वो सरकार का होता है. मला हस्तक्षेप करू द्या. थांबा दोघांनाही विनंती आहे. लक्ष्मण सावजी आणि निजामुद्दीन राईन दोघांना विनंती आहे, थोडंसं थांबा. मला विश्लेषणाच्या साठी पटकन जाऊ द्यात आपल्या सोबत असलेल्या श्रीनारायण तिवारी यांच्यापर्यंत. श्रीनारायण तिवारी, इथे जी गल्लत है त्यावर आपण बोलणं गरजेचं आहे. आपको ये बताना होगा तिवारी साहब, सबका साथ सबका विकास करते करते जो साथ थे उन्हें भूला गया, जो साथ नहीं थे उन्हें लाड़ प्यार से पाला गया. जो साथ नहीं थे वो साथ नहीं है और साथ नहीं रहेंगे. कितना भी लाड प्यार कर लें, मैं अच्छी तरह से देख रहा हूं उत्तर प्रदेश में बहुत सारे इलाके में जहां पर मुस्लिम बस्ती है वहां पर बड़े पैमाने पर घर दिए गए, वो उनको राशन में सर्वाधिक मात्रा में राशन दिया गया जितना उनको चाहिए था. इसके बावजूद वहां इनको एक वोट नहीं मिला. ऐसे कई बूथ हैं जहां 500-500 वोट थे, वहां कहीं 3 वोट मिले, कहीं 1 मिले. ऐसे कई बूथ थे जहां इनके मुस्लिम पदाधिकारी 100-125 से और बाकी मुस्लिम मोहल्ला था
वहां इनको वोट नहीं मिले। तो ये जो सबका विश्वास सबका साथ का नारा दे रहे हैं, उसमें एक नुकसान इनका जो एज ए पत्रकार मुझे दिख रहा है, वो ये दिख रहा है कि जो इनके साथ थे, जो आंख बंद करके इनके साथ रहे, वो कन्नी काट रहे हैं। वो धीरे धीरे आप सीधे जो बोलना चाहते हैं खुल के बोलना पडेगा। तुम्हाला असं सांगायचं आहे की जो हिंदू मोदींसोबत राहिला त्या हिंदू समाजाला असं वाटलं का की आपल्या भरोशावर जो मिळणारा लाभ आहे तो मुसलमानांना चाललाय आणि मुसलमान तर मोदींच्या सोबत येतच नाहीयेत, मग फायदा काय या समर्थनाचा? म्हणून या वेळेला हिंदू सायलेंट झाला का किंवा निरुत्साही झाला का? श्रीनारायण तिवारी, आपण आधी बोलाल, नंतर उत्तरासाठी लक्ष्मण सावजींपर्यंत जाऊ। मला त्याच्याबद्दल हेच बोलायचं आहे की निजामुद्दीनचं म्हणणं बरोबर होता, यावेळी वोट पर्सेंटेज वाढला, हे खरं आहे। इलेक्शन कमिशनरनी खूप अप्रिशिएट केलं, हे पण खरं आहे। पण वोट पर्सेंट कोणाचा वाढला आहे, कुठल्या बूथवर वाढला आहे, हे पण विचार करा। इलेक्शन कमिशनर एज ए कमिशनर तो खुश होईल ना पर्सेंटेज वाढला, पण जसे आपण विश्वमध्ये नंबर 1 झालो ना आबादीमध्ये, कोणामुळे झालो ते तुम्ही ठरवा। तसंच वोट पर्सेंटेज वाढला आणि हे बीजेपी कसं हारेल, मोदी कसं पडतील हे त्यांनी ठरवून हरवलंय, हे मी एज ए विश्लेषक सांगतोय आणि बघितलंय। तुम्ही एका पॉकेटमध्ये समजा तुमच्या बीजेपीचे लीड केलं। याच्यातलं एक उत्तर मग तिवारी साहेब आपण द्या। थोड्या वेळापूर्वी राईन सांगत होते की राजनाथ सिंगांना मुसलमानांनी मतदान केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये, गुजरातमध्ये मुसलमानांनी भाजपला मतदान केलंय। हा नक्की बुद्धिभेदाचा प्रकार आहे का खरं आहे? हे फक्त भ्रम निर्माण करायचे। आम्ही जिंकून आल्यानंतर असा होतोय असं लोक सांगतात, काय पुरावा आहे सांगा तुम्ही? काय पुरावा आहे की त्यांनी वोट दिलाय? तिथे हिंदू नाही आहेत का, फक्त मुसलमानच आहेत का वोट देणारे? असा काही पुरावा नाही आहे। पण जे रिपोर्ट, ग्राउंड रिपोर्ट आहे भाजपचा, तो हाच आहे, मुस्लिम वोट त्यांना मिळाला नाही आहे आणि ते विश्वास। पटकन आता निजामुद्दीन राईन यांच्यापर्यंत पोहोचू आणि मग लक्ष्मण सावजी मी आपल्याला संधी देतो, दोन एक व्यक्तांचं एकत्रितरित्या आपण उत्तर द्यावं। राईन साहब, इस बात पे थोड़ा सा आपसे गौर चाहेंगे कि अगर इस तरीके से चलता रहा, आपको लगता नहीं है आने वाले दिनों में किसी को गिराने की कोशिश करके अगर कोई वोट करने आता है, जिस बात का जिक्र प्रधानमंत्री खुद लगातार कई सारे साक्षात्कारों में करते आ रहे थे कि मैंने फलाने को गिरा दिया, मैंने फलाने की सरकार बनने नहीं दी, इस सोच से वोट नहीं करना चाहिए। इससे केवल और केवल आपके प्रति खुलकर मुसलमानों के प्रति द्वेष उत्पन्न होगा। काते साहब, एक घटना का मैं जिक्र करता हूं, नारायण हमारे मित्र हैं, उनको भी समझ आ जाएगी। देखिए, एक पोलिंग बूथ है असम में, जहां से देवरी से रकीबुल जीतकर 10 लाख वोट से आया। वो किसी बीजेपी वाले को हरा के नहीं आया, वो असम गण परिषद का आदमी को भी नहीं हराया, उसने यूडीएफ के आदमी को हराया, जो मुसलमानों की बड़ी जमात का बड़ा लीडर था, उसको भी चुनाव हारना पड़ा। तो ये आरोप लगाना बिल्कुल गलत है कि मुसलमानों ने खाली बीजेपी को हराया। अगर बीजेपी को खाली हराया तो वहां से रकीबुल 10 लाख वोट से नहीं जीतता, क्योंकि वो मुसलमानों के बहुत बड़े नेता थे और वो बहुत बड़े धर्म गुरु भी थे। मौलाना बदरुद्दीन अजमल जो 20 साल से लगातार मेंबर ऑफ पार्लियामेंट थे। लेकिन आप इसको बिल्कुल नकारिए कि मुसलमानों ने बीजेपी को हराया। क्या मुसलमानों के सारे वोट एक तरफ देने से कोई एक पार्टी जीत सकती है क्या? जब तक इस देश का हिंदू, मुसलमान, सिख, क्रिश्चियन, जैन एक साथ नहीं आएगा, कोई सरकार नहीं बनती। आप इनकी मजबूरी है। अभी एक मिनट राईन साहब, यहाँ तो सरकार बन गई, राईन साहब यहाँ तो सरकार बन गई और हर बार केवल और केवल अल्पसंख्यक की व्याख्या मुसलमान से जोड़कर क्यों देखी जाती है? बनी ये सरकार एनडीए की बनी और एनडीए में जो लोग गए हैं, इनके तीनों इलाई, वो तीनों मुसलमानों के वोट से इलेक्ट होके आए हैं। चाहे वो टीडीपी हो, चाहे वो जेडी। आपको मालूम होगा कि जो बिहार में जो उनकी सीटें आई हैं, नितिन अपने क्या नाम है वहां के मुख्यमंत्री की, वो सीटें मुसलमानों के बल पर आई हैं। मला वेळेची मर्यादा आहे, पटकन लक्ष्मण सावजी यांच्यापर्यंत पोहोचू। सावजी साहेब, चर्चेला आपण शेवटच्या टप्प्यात नेतोय आणि आता सामोपचाराच्या निमित्तानं तुमच्याकडून खुलासा हवाय। प्राप्त स्थितीमध्ये मुसलमानांना मंत्री न केल्यानं तुमची धोरणं बदलणार आहेत का? गरिबांना आणखी 3 कोटी घरं देण्याचा पहिला निर्णय जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्यात धार्मिक भेदभावाची शक्यता आहे का? दुसरं, तुम्ही गरिबांना मोफत अन्न देत आहात, राशन देत आहात, त्या शिधा वाटपामध्ये धर्माधारित काही बदल होणार आहेत का? की काल सुद्धा
कोणत्याही धर्म जातीच्या पलीकडे जाऊन मोदी सगळ्यांसाठी समान वागत होते, तसेच ते वागत राहणार आहेत. आपण विचारलेल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर असं आहे, एकतर भारतीय जनता पार्टीला राष्ट्र सर्वोपरी आहे. या राष्ट्रावर प्रेम करणारी व्यक्ती मग ती कुठल्याही समाजाची असो, कुठल्याही धर्माची असो, त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. गेली 10 वर्ष ज्या योजना राबवल्या गेल्या त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या भेदभावाची एकही घटना घडलेली नाहीये. ज्या वेळेला 55 कोटी बँकेचे अकाउंट उघडले गेले, त्याच्यामध्ये मुस्लिमांचे अकाउंट किती उघडले गेलेले, महिलांचे अकाउंट किती उघडले गेलेले. त्याच्यामुळे हा भेदभाव आम्ही घरकुलाच्या बाबतीमध्ये, एलईडीच्या बाबतीमध्ये, गॅसच्या बाबतीमध्ये, कोणत्याही योजनेमध्ये हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून कुठली योजना राबवली गेलेली नाहीये. परंतु केवळ भाजपाला बदनाम करायचं, आपल्या राष्ट्रीय सगळ्या संस्थांना बदनाम करायचं आणि आपण आता सत्तेवर येत नाहीयेत मग सामाजिक वातावरण खराब करायचं, हे जे काँग्रेससह विरोधी पक्षांनी काही लोकांचा विडा उचललाय त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. यावेळेला आमचा भेदभावाचा विषयच येऊ शकत नाही. आमचा सरकार म्हणजे फक्त मंत्रिमंडळ नाही, सरकार आमचं 5 वर्ष चालणार आहे. तुम्हाला महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये अशा अनेक ठिकाणी असे दिसतील की ज्या ठिकाणी आमचे भाजपचा अल्पसंख्याक सेल जो आहे, जे भाजपचे मुस्लिम कार्यकर्ते ते कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ते, जुने 50-50 वर्षापासूनचे कार्यकर्ते, त्यांच्यामध्ये भारताविषयीची दुसरी कुठली कटुता नाहीये. असे काही राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते, त्यांना न्याय दिला जातो, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. आणि भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक सेल जो आहे तो भाजप असल्यामुळे भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांना अनेक ठिकाणी संधी ही मिळणार. आणि थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला सरकारात मुसलमानांनी मतदान केलं नसलं तरी पण तुमचं सरकार कोणाही प्रति कसलाही भेदभाव करणार नाही. येत्या काळात त्याचं आणखीन राजकीय विश्लेषण आपण विविध टप्प्यांवर करत राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.